Hello friends, once again welcome you all in this wonderful session of biology from Vidyaradhana Academy. And today we are dealing with PYQ series. आणि या पर्टिक्युलर PYQ series आपण 2016 ते 2020च्या दरम्यान एक्झॅक्टली नीटमध्ये विचारले गेलेले जे क्वेश्चन्स आहेत ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशनमधले हे सगळेच पर्टिक्युलर क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहेत. सगळ्यांना क्लिअर आहे? म्हणजे या पर्टिक्युलर PYQ सिरीज थ्रू आपणाला हे लक्षात येणार आहे की कुठला एरिया ऑफ स्टडी करणं फार गरजेचं आहे नीट कन्सर्नमध्ये. सगळ्यांना क्लिअर आहे? सुरू करतो बघा. क्वेश्चन नंबर 1 काय आहे बघा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲट्रिब्यूट फॉर द पॉप्युलेशन. आता थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या. पॉप्युलेशन ॲट्रिब्यूटमध्ये सेक्स रेशो आहे, नॅटॅलिटी असते, मॉर्टॅलिटी असते आणि त्याच्यानंतर एज डिस्ट्रीब्युशन वगैरे आपण सांगत असतो. पण स्पीसीज इंटरॅक्शन असा प्रकार बिलकुल असत नाही. त्याच्यामुळे ॲन्सर जे असणार आहे ते ऑप्शन डी, दॅट इज अ स्पीसीज इंटरॅक्शन. सगळ्यांना क्लिअर आहे? काय अडचण नाही. बघा, कार्निव्होरस ॲनिमल्स, lions and a leopard occupy the same niche, but lion predate mostly a larger animal and leopard takes a smaller one. फार सोपं आहे. म्हणजे कार्निव्होरस ॲनिमल पैकी लॉयन आणि लिओपॉर्ड एकाच एरियामध्ये राहत आहेत आणि त्यापैकी सेम निशमध्ये राहून सुद्धा लॉयन मात्र लार्जर ॲनिमलला खातो आहे आणि लिओपॉर्ड मात्र स्मॉलर ॲनिमलला खातो आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जो रिसोर्स आहे, रिसोर्समध्ये काय झालेलं आहे, पार्टेशन झालेलं आहे. इवन आपण असं सुद्धा सांगायचं की वार्बलर्स, मॅकआर्थरचं म्हणणं काय आहे की 2 or more स्पीसीज कॅन को एक्झिस्ट टुगेदर ऑल्दो देअर रिसोर्स इज सेम, बट देअर मस्ट बी अ रिसोर्स पार्टेशनिंग. आता एक्झॅक्टली इथं तसंच आहे. सीड शेपमध्ये जसा बदल करून बऱ्याचशा वार्बलर एकत्र राहू शकतात, अगदी तसंच लिओपॉर्ड आणि लॉयन हे एकाच निशमध्ये सुद्धा राहू शकतात. कारण तिथं काय झालेलं आहे, रिसोर्स पार्टेशनिंग झालेलं आहे. ॲन्सर आहे ऑप्शन सी. क्लिअर? सगळ्यांना कळते? थोडंसं चला पुढं. क्वेश्चनला बघा, व्यवस्थित वाचत चला. Between which among the following relationship is not an example of a commensalism? कमेन्सलिझम पैकी खालीलपैकी कुठलं एक्झाम्पल नाही असं विचारलं. आता मला सांगा, कमेन्सलिझम म्हटलं की असोसिएशन कसं आहे, प्लस असोसिएशनमध्ये एक ऑर्गॅनिझम आहे आणि दुसरा ऑर्गॅनिझम आहे झिरो असोसिएशनमध्ये. म्हणजे स्वतःला फायदा किंवा तोटा नसताना दुसऱ्याचा फायदा करून देण्याची तयारी, याला म्हणतात कमेन्सलिझम. आता ऑर्किड ट्री काय म्हटले, ऑर्किड अँड द ट्री ऑन विच इट ग्रो, म्हणजे एखादा पर्टिक्युलर प्लांट आणि त्याच्यावरती ग्रो होणारं ऑर्किड 100% कमेन्सलिझमचं हे एक्झाम्पल आहे. कॅटल्स, इग्रेट्स अँड ग्रेझिंग कॅटल, म्हणजे सरत जाणाऱ्या ज्या कॅटल्स आहेत त्यांच्या मुवमेंटमुळं तिथं असणारे जे ग्रास आहेत त्याच्यावरचे जर इन्सेक्ट एक्सपोज होत असतील आणि ते जर इग्रेट्सला रेडीमेड अवेलेबल होत असतील तर तो सुद्धा एकदम फायदा आहे. स्वतःला फायदा किंवा तोटा नसताना दुसऱ्याचा फायदा करून देण्याची तयारी. सी ॲनिमोन आणि क्लॉन फिशेस हे सुद्धा आहे. पण विचारलेलं काय आहे की नॉट ॲन एक्झाम्पल ऑफ कमेन्सलिझम. आता फिमेल वास्प आणि फिग स्पीसीज यांचं मात्र असोसिएशन प्लस प्लस आहे आणि प्लस प्लस असोसिएशनला आपण काय म्हणत असतो वागांनो, सिम्बायोसिस. आणि सिम्बायोसिस म्हणा किंवा याला आपण म्युच्युअलिझमसुद्धा म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते काय असेल, ऑप्शन दिल्ली, तेच फिमेल वॉस्प अँड फिग स्पीसीज. क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट क्वेश्चनकडे चालू आहे. व्हॉट इज निश? निश म्हणजे काय आहे थोडंसं लक्षात घ्या. बघांनो, समजा हा एक टेरिटरीचा झोन आहे आणि ही टेरिटरी आहे समजा एका टायगरची. आता टायगरचा जिथपर्यंत आवाज जातो ना, आवाज जातो तिथपर्यंतचा जो एरिया आहे त्याच्या अंडर टेरिटरी येतो, त्याच्या अधिक त्याखाली येतो, त्याच्या
अंडर कंट्रोलमध्ये येत असतो. म्हणजे जिथंपर्यंत आवाज जातो हा पर्टिक्युलर सगळाच एरिया काय असेल, टेरिटरी असेल. पण टायगर स्वतःच्या काही फंक्शनल ॲक्टिव्हिटी, काही डे टू डे रिप्रोडक्टिव्हच्या स्ट्रॅटेजीज परफॉर्म करत असताना हॅबिटॅटपैकी असाच एक पर्टिक्युलर फंक्शनल झोन चूज करत असतो, एक काही पर्टिक्युलर एरिया चूज करत असतो. त्याला बघांनो आपण निश म्हणायचं असतं. म्हणजे जिथंपर्यंत आवाज जातो तिथंपर्यंतचा एरिया जो आहे हा एरिया झाला टेरिटरी एरिया. आणि रेड कलरपर्यंत दाखवलेला जो रेस्ट्रिक्टेड टेरिटरीपैकीच असलेला एक फंक्शनल एरिया जो आहे, फंक्शनल एरिया जो आहे याला आपणाला काय म्हणायचं असतं, निश. नीचे म्हणायचं नाही बघांनो, काय म्हणायचं याला, निश. बघा ऑल द बायोलॉजिकल फॅक्टर्स बिलकुल नाही. त्याच्यात एक शब्द 100% यायला पाहिजे, फंक्शनल. फिजिकल स्पेस व्हेअर ऑर्गॅनिझम लाईव्स हे सुद्धा येणार नाही. द रेंज ऑफ टेम्परेचर बिलकुल नाही. हां, द फंक्शनल रोल प्लेड बाय द ऑर्गॅनिझम व्हेअर इट इज लाईव्ह, म्हणजे हॅबिटॅटपैकी असा एरिया जिथं टायगर किंवा कुठलाही टेरिटरी परफॉर्म करणारा ऑर्गॅनिझम एक पर्टिक्युलर एरिया जर चूज करत असेल तर त्याला निश म्हणत असतो. म्हणजे आन्सर जे असणार आहे ते काय असेल, दिल्ली असेल, डी असेल. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग पॉप्युलेशन इंटरॅक्शन इज वाइडली यूज्ड इन अ मेडिकल सायन्सेस, इन अ प्रोडक्शन ऑफ अँटीबायोटिक्स. आता बघा नो, अँटीबायोटिक्स प्रोडक्शनमध्ये नेमकं होतं काय बघा, की ए स्पीसीज आणि बी स्पीसीज. आता ए स्पीसीज जी आहे पर्टिक्युलरली स्वतःला फायदा किंवा तोटा नसताना, म्हणजे झिरो असोसिएशनमध्ये असताना दुसऱ्याचं 100% नुकसान करण्यासाठी काही टिपिकल अँटीबायोटिक्स प्रिपेअर करत असते. येईल का लक्षात. अँटीबायोटिक्स प्रिपरेशन कधी होतं बघा, की समजा एक ग्लास ऑफ मिल्क आहे आणि ग्लास ऑफ मिल्कमध्ये बऱ्याचशा डिफरंट काइंड्स ऑफ बॅक्टेरिया आहे. समजा इथं एक ए प्रकारची बॅक्टेरिया आहे आणि दुसरी एक बी प्रकारची बॅक्टेरिया आहे. आणि ग्लास ऑफ मिल्क एक दिवस कमीच पडणार आहे फूडचा रिसोर्स. मग ज्या दिवशी फूडचा रिसोर्स कमी झालेला असेल, काय होतं की ए बॅक्टेरिया ही बी बॅक्टेरियाला मारण्याचा प्रयत्न करते, किंवा इवन बी बॅक्टेरियासुद्धा ए बॅक्टेरियाला मारण्याचा प्रयत्न करते. पण मारत असताना नेमकं काय केलं जातं, की स्वतःला फायदा किंवा तोटा नसताना दुसऱ्याला मारण्यासाठी काही सर्टन केमिकल्स तयार करून ह्यांना मारण्यात, आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, अँटीबायोटिक्स. अँटी म्हणजे अगेन्स्ट, आणि बायोटिक्स म्हणण्याचा अर्थ अगेन्स्ट बायोलॉजिकल फॉर्म, म्हणजे एक बॅक्टेरिया दुसऱ्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी किंवा फंगसला मारण्यासाठी अशा प्रकारचे काही टिपिकल अँटीबायोटिक्स जनरेट करत असतात. म्हणजे 100% असोसिएशन काय, की एका ठिकाणी झिरो असोसिएशन आहे आणि दुसऱ्या ठिकाणी नेगेटिव्ह असोसिएशन आहे. आणि झिरो नेगेटिव्ह असोसिएशन हे फक्त ॲमेन्सिलिझममध्ये होतं. त्याच्यामुळे आन्सर काय देऊ आपण, ॲमेन्सिलिझम. म्हणून कायम लक्षात ठेवा, अँटीबायोटिक्स म्हणलं की ॲमेन्सिलिझमच 100% लक्षात ठेवा. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन ऑफ द फॉलोइंग प्लांट शो व्हेरी क्लोज रिलेशनशिप बिटवीन अ स्पीसीज ऑफ अ मॉथ where none of two can complete life cycle. असंच एक पॅरलल आपण एक्झाम्पल सांगितलेलं आहे. पॅरलल एक्झाम्पल आपल्याला ऑलरेडी कुणाबद्दल माहीत आहे, की वास्प आणि फिग यांचं जे असोसिएशन आहे ते कसं आहे, एकदम सिम्बायोटिक असोसिएशन आहे, बेनिफिशियल फॉर बोथ आहे. वास्पचं एंटायर लाईफस्टाईल फिग शिवाय कंप्लीट होऊ शकत नाही, किंवा फिगचं लाईफस्टाईल वास्प शिवाय कंप्लीट होऊ शकत नाही. असं जे असोसिएशन आहे याला आपण प्लस प्लस असोसिएशन म्हणतो. तसं वास्पच्या ठिकाणी मात्र आता इथं आपण घेतोय मॉथ, आणि फिग ट्रीच्या ऐवजी काय आहे असं विचारलंय. तर बघा नो, प्लांटचं नाव आहे युका प्लांट, कारण मॉथ आणि युका प्लांट्सचं लाईफ सायकल हे एक्झॅक्टली परत सिम्बायोटिक असोसिएशन शो करणारच आहे. त्याच्यामुळे आन्सर जे मिळणार आहे ते काय मिळेल, युका प्लांट. ओके, सगळ्यांना क्लिअर आहे. जसं वास्प आणि फिग आहे अगदी सेम पॅरलल सिम्बायोटिक असोसिएशन, त्याच्यामुळे दोघांचंही लाईफ सायकल कंप्लीट होऊ शकत नाही.
आता किती प्रश्न सोपा आहे बघा, 2018ला विचारलेला. नॅटॅलिटी रेफर्स टू, काय आहे नॅटॅलिटी? आता बघा, डेथ रेट म्हणलं की मॉर्टॅलिटी असते, नॅटॅलिटी म्हणलं की बर्थ रेट असते. अगदी सिंपल आन्सर आहे, याला वेगळं डोकं लावायची गरज बिलकुल नाही. पण तरी देखील दुसरं ऑप्शन वाचू. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल्स लिव्हिंग, लिव्हिंग म्हणजे सोडून जाणं, आणि एंट्रिंग म्हणजे थोडक्यात याला एंट्री आणि एक्झिटसाठी आपण काय शब्द वापरत असतो, इथं ई मायग्रेशन बद्दलचं हे स्टेटमेंट आहे. लिव्हिंग, कारण ई मायग्रेशन का म्हणतोय, कारण इथून एक्झिट होणं सुरू आहे, एक्झिट ई मायग्रेशन. आणि एंट्री जर असेल तर त्याला काय म्हणत असतो आपण, आई मायग्रेशन. पण विचारलेलं काय आहे, नॅटॅलिटी म्हणजे काय, तर 100% आन्सर काय असेल, बर्थ रेट हेच असेल. अगदी सिंपल क्वेश्चन 2018ला विचारलेलं. नेक्स्ट क्वेश्चन, निमॅटोफोर ऑकर्स इन, अगदी सोपा क्वेश्चन. निमॅटोफोर म्हणजे नेमकं काय बघांनो, तर बघांनो हे अशा प्रकारचं एक टिपिकल प्लांट आहे, आणि ज्याच्या प्लांटमध्ये एक निगेटिव्हली जिओट्रॉपिक असे रूट्स तयार झालेले असतात. आणि हे बेसिकली कशासाठी होतात तयार, रेस्पायरेशन पर्पजमध्ये. मग प्रश्न माझा असा आहे की खाली रेस्पायरेशन का होत नव्हतं, कारण इथं येणारे प्लांट्स जे आहेत एक्स्ट्रीमली सॉल्टी एरिया असल्यामुळं अशा प्रकारचं रूटमध्ये असलेलं मॉडिफिकेशन आहे. आणि सॉल्टी एरियामध्ये येणाऱ्या पर्टिक्युलर प्लांटला आपण काय म्हणत असतो, हॅलोफाइट्स. याला काय म्हणायचं आहे, हॅलोफाइट्स. मग आता इथं प्रश्नच असा आहे, निमॅटोफोर्स ऑकर्स इन, निमॅटोफोर्स ऑकर्स इन म्हटलं की 100% आन्सर काय असणार आहे, हॅलोफाइट्स. क्लिअर, काय अडचण नाही, अगदी सोपं सोपं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, काय क्वेश्चन आहे, इन अ ग्रोईंग पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री. पॉप्युलेशन जर ग्रोईंग असेल तर त्या ठिकाणी सिनेरिओ कुठला करेक्ट असणार आहे, प्री रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल्स आर मोर दॅन द रिप्रोडक्टिव्ह. आता ग्रोईंग पॉप्युलेशनचा जो पिरॅमिड असतो तो अशा प्रकारचा पिरॅमिड आहे. या पिरॅमिडमध्ये आपण अशा गोष्टी सांगतो बघा, इथं सगळ्यात पहिल्यांदा हे जे पॉप्युलेशन सांगतो ते आपण कुणाचं सांगतो, प्री रिप्रोडक्टिव्हचं पॉप्युलेशन सांगतो. हे जे पॉप्युलेशन आहे हे कशाचं आहे, रिप्रोडक्टिव्हचं आहे. आणि हे पॉप्युलेशन आपण कशाचं सांगतो, पोस्ट रिप्रोडक्टिव्हचं सांगतो. आणि पॉप्युलेशन इन्क्रीज होणार की डिक्रीज होणार हे फक्त रिप्रोडक्टिव्ह आणि प्री रिप्रोडक्टिव्हवरती डिपेंड आहे. आणि हे कसं डिपेंड आहे, इफ पॉप्युलेशन ऑफ प्री रिप्रोडक्टिव्ह, प्री रिप्रोडक्टिव्हचं जर पॉप्युलेशन मोर असेल कुणापेक्षा, रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशनपेक्षा, याचा अर्थ प्री रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन नंतर रिप्रोडक्शनमध्ये जाणार आणि त्याच प्रपोर्शनमध्ये पॉप्युलेशन काय करत जाणार, वाढवत जाणार. म्हणजे सरळ सरळ लक्षात ठेवा, इफ प्री रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन इज मोर दॅन दॅट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह वन, देन पॉप्युलेशन इज ऑलवेज ग्रोईंग पॉप्युलेशन. मग पहिलाच बघा, ग्रोईंग पॉप्युलेशनमध्ये प्री रिप्रोडक्टिव्ह पॉप्युलेशन ऑफ इंडिव्हिज्युअल इज मोर दॅन दॅट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह इंडिव्हिज्युअल, म्हणजे आन्सर फर्स्टच येणार आहे. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन 2017चा क्वेश्चन आहे, असिम्प्टोट लॉजिस्टिक ग्रोथ कर्व इज ऑब्टेन्ड व्हेन. म्हणजे सरळ सरळ असा प्रश्न आहे की असिम्प्टोट ग्रोथ म्हणजे कंटिन्युअस ही कॉन्स्टंट होत जाणारी जी ग्रोथ आहे ती कशामुळे होत जाते. म्हणजे समजा ही जी फेज आहे याला आपण लॅग फेज म्हणू, त्यानंतर ही लॉग फेज म्हणू, त्यानंतर ही स्टेशनरी फेज म्हणू, बरोबर. आणि ही रिमेन असिम्प्टोट राहण्यासाठी काय होणं गरजेचं आहे, म्हणजे कॅरिंग कॅपॅसिटी सोबतच पॉप्युलेशन एक्झॅक्टली सेम होणं गरजेचं आहे. कारण ही काय आहे, कॅरिंग कॅपॅसिटी आहे ना बघा, कॅरिंग कॅपॅसिटी. आणि कॅरिंग कॅपॅसिटीला जर ती रीच होणार असेल, म्हणजे की इज इक्वल टू पॉप्युलेशन डेन्सिटी जर सेम प्रमाणात झाली असेल तर ती कशी होऊन जाईल, असिम्प्टोट होईल, कॉन्स्टंट होईल. कारण एकदा की रीच झाला, पॉप्युलेशन इन्क्रीज होणं थांबलेलं असेल, अशीच पर्टिक्युलर स्टेज म्हणजे असिम्प्टोट स्टेज असेल. म्हणजे थोडक्यात के इज इक्वल टू एन म्हणजेच असिम्प्टोट फेज असेल. आन्सर आहे बॉम्बे. नेक्स्ट क्वेश्चन 2017चा, प्लांट विच प्रोड्युसेस काय, कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ निमॅटोफोर शोज विविपॅरी. आता निमॅटोफोरचा ऑलरेडी एक क्वेश्चन आपण ऑलरेडी घेतला, जो की सॉल्टी रिजनमध्ये येणारे प्लांट्स आहेत, ज्याला आपण काय म्हणत असतो, हॅलोफाइट्स. बघा
सेम क्वेश्चन 2017ला सुद्धा आला, 18ला सुद्धा आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रेझेन्स ऑफ अ प्लांट्स अरेंज इन टू वेल डिफाईन्ड व्हर्टिकल लेअर. म्हणजे वेल डिफाईन्ड व्हर्टिकल लेअर म्हणजे थोडक्यात स्ट्रॅटिफिकेशन डिपेंडिंग अपॉन हाईट म्हणले. आणि हे हाईटच्या डिपेंडिंग नुसार व्हर्टिकल डिस्ट्रीब्युशन जे होणार आहे हे ऑलवेज ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये दिसत असतं. हे NCERTचं डायरेक्ट स्टेटमेंट आहे, वेगळं काहीही विचारलेलं नाही. NCERTमध्ये सरळ सरळ लाईन आहे की व्हर्टिकल लेयर्स म्हणजे स्ट्रॅटिफिकेशन हे ऑलवेज बघत असताना आपण कुठं बघत असतो, ट्रॉपिकल रेन फॉरेस्टमध्ये बघत असतो. सगळ्यांना क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, मायकोरायझा आर द एक्झाम्पल्स ऑफ. आता लक्षात घ्या, मायकोरायझा म्हणजे नेमकं काय आहे. रायझा या शब्दाचा अर्थ आहे रूट सिस्टम, बरोबर, आणि मायको या शब्दाचा अर्थ आहे फंगस. रूट सिस्टम सोबत जर मायको म्हणजे फंगस सिम्बायोटिकली असोसिएटेड असेल तर अशा असोसिएशनला आपण काय म्हणतो, सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ मायकोरायझा. बघा, फंगस या रूटला अपटेक ऑफ मिनरल्स करून देतं आणि रूट त्या बदल्यात फूड देत असतो. असं जे असोसिएशन आहे आपण कुणाच्या बाबतीत सांगतो, पायनसच्या बाबतीत. म्हणजे इव्हन आपण असं सुद्धा सांगतो की पायनस सीड नेव्हर जर्मिनेट विदाऊट असोसिएशन ऑफ अ फंगस. पायनसचं सीड जर्मिनेट होण्यासाठी कंपल्सरी फंगसच्या असोसिएशनची गरज असतेच. मग तुम्ही म्हणणार फंगस इथं काय देतो, तर बघा लक्षात घ्या, अपटेक ऑफ मिनरल्स. आणि अशा असोसिएशनला आपण काय म्हणतो, बेनिफिशियल असोसिएशन, सिम्बायोसिस किंवा म्युच्युअलिझम. आन्सर आहे डी. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन, if plus sign assigned for the beneficial bar and minus sign determines, minus sign is to detrimental bar and zero sign is for the neutral. म्हणजे थोडक्यात फायदा होण्यासाठी प्लस साइन आहे, तोटा होण्यासाठी निगेटिव्ह साइन आहे, आणि झिरो असोसिएशन म्हणजे एक न्यूट्रल असोसिएशन आहे. बर, द पॉप्युलेशन इंटरॅक्शन रिप्रेझेंटेड बाय, आपल्याला रिप्रेझेंटेड केलं आहे प्लस आणि मायनस. म्हणजे ए स्पीसीजला फायदा आहे पण बी स्पीसीजला मात्र तोटा आहे. म्हणजे एका स्पीसीजला बेनिफिशियली अप्रोच आहे आणि दुसरे स्पीसीज ही डिट्रिमेंटल आहे, म्हणजे निगेटिव्ह अप्रोचमध्ये आहे. आणि असं असोसिएशन दोन ठिकाणी सांगता येतं. एक प्रिडेशन ज्याच्यामध्ये आपण असं सांगतो की ये स्पीसीज जिचा फायदा होतोय त्याला आपण टायगर म्हणू, आणि दुसरी स्पीसीज समजा जिचा तोटा होतोय त्याला आपण काऊ म्हणू, बरोबर, किंवा डियर म्हणू. तर टायगर हा प्लसमध्ये आहे आणि काऊ ही नेगेटिव्हमध्ये आहे. हे झालं प्रिडेशनमध्ये. आणि इवन असंच एक्झाम्पल आपल्याला पॅरासिटिझममध्ये सुद्धा सांगता येईल. पॅरासिटिझममध्ये सांगत असताना आपल्याला असं सांगता येईल की समजा एखादा कसकुटा आहे, कसकुटाला फायदा होत आहे म्हणून ह्याला प्लस म्हणू, आणि समजा होस्ट प्लांटचं न्यूट्रिशन तो ॲब्सर्व करतोय म्हणजे याच्यासाठी निगेटिव्ह सांगू. म्हणजे पॅरासिटिझम आणि प्रिडेशन यांच्यामध्ये दोघांमध्येही अशा प्रकारचं असोसिएशन आहे प्लस मायनस. आणि ऑप्शनमध्ये फक्त आपल्याला पॅरासिटिझम दिलं असल्यामुळं आपण शिफ्ट करतोय ऑप्शन बी कडं. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, इट इज मच इजियर फॉर द स्मॉलर ॲनिमल टू रन अपहिल फॉर अ लार्जर ॲनिमल. म्हणजे सांगितलं काय की लार्जर ॲनिमल्सच्या कंपॅरिझनमध्ये स्मॉलर ॲनिमल्स अपहिल करू शकतात, पळून पटकन जाऊ शकतात. आणि पळून जायचं असेल तर एनर्जी लागणार आहे, आणि एनर्जी जास्त पाहिजे असेल तर त्यांचं मेटाबॉलिझम खूप फास्ट असणं गरजेचं आहे. मग मेटाबॉलिझम कन्सर्नमध्ये कुठला पॉईंट फार महत्त्वाचा आहे लक्षात घ्या. इट इज इझियर टू कॅरी स्मॉलर वेट असं काही नाही. स्मॉलर ॲनिमल्स हॅव अ हायेस्ट मेटाबॉलिक रेट, हे मात्र 100% करेक्ट आहे. स्मॉलर ॲनिमल हॅव अ लोअर बिलकुल नाही. द इफिशियन्सी ऑफ मसल असंही नाही, कारण स्मॉलर ॲनिमल हॅव हायर मेटाबॉलिक एनर्जी, and because of a presence of higher metabolic energy they can able to uphill or run. आले का लक्षात. म्हणून सरळ सरळ आन्सर आहे बॉम्बे, सेकंड ऑप्शन. काय म्हणले बघा, when does the growth rate of population following logistic growth equal to 0.
म्हणजे लॉजिस्टिक ग्रोथ ही 0 होणार आहे. म्हणजे थोडक्यात लॉजिस्टिक ग्रोथ 0 होत आहे म्हणजे ही जी फेज असणार आहे याला आपण असिम्प्टोट फेज म्हणू. असिम्प्टोट फेज. बरं, द लॉजिस्टिक ग्रोथ मॉडेल गिवन ॲज अ dn/dt इज इक्वल टू rn k मायनस 1 मायनस n बाय के. तर हे कधी सेम असेल तर बघा ना, सिम्पल आहे ना. ज्यावेळी n/k एक्झॅक्टली 1 असेल, ज्यावेळी 1/k एक्झॅक्टली सेम असेल, म्हणजे थोडक्यात यांनी 100 विचारले काय की dn/dt इज इक्वल टू लिहिलेलं काय आहे rn आणि दिलं आहे 1 मायनस n/k आणि विचारलेलं आहे की dn/dt इज इक्वल टू rn कधी होईल. म्हणजे ही व्हॅल्यू 1 होईल त्यावेळी होईल. मग आता 1 मायनस तर दिलं आहे n/k जर 1 झाला असेल तर ही व्हॅल्यू तुम्हाला 0 होऊन जाईल आणि ज्यावेळी ही 0 झालेली असेल तर फॉर्म्युला काय मिळेल dn/dt इज इक्वल टू rn. म्हणजे थोडक्यात n/k हे एक्झॅक्टली काय असणं गरजेचं आहे 1 असणं गरजेचं आहे. त्याच वेळी ही असिम्प्टोट फेज ही अटेन झालेली असेल. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. गॉस एक्सक्लुजन प्रिन्सिपल ऑफ अ कॉम्पिटिशन स्टेट्स दॅट. गॉसचं म्हणणं काय आहे बघा. मोर अबंडंट स्पीसीज विल एक्सक्लूड, हे बिलकुल येणार नाही. कॉम्पिटिशन ऑफ सेम रिसोर्स एक्सक्लूड्स स्पीसीज हॅविंग डिफरंट फूड प्रेफरन्स, बिलकुल नाही. नो टू स्पीसीज कॅन ऑक्युपाय सेम निश इंडिपेंडेंटली फॉर द सेम लिमिटिंग रिसोर्स. कारण गॉस आणि मॅकआर्थर हे दोन सायंटिस्ट फार महत्त्वाचा रोल प्ले करतात इकोलॉजीमध्ये. काय आहे बघा, गॉसचं म्हणणं काय की 2 or more species cannot coexist together if their resource is same and limiting. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की 2 डॉक्टर समजा दोघंही बालरोग तज्ज्ञ असतील तर एका गल्लीमध्ये फार जास्त काळासाठी राहू शकत नाहीत कारण ह्यांच्यामध्ये भांडणं होण्याची चान्सेस जास्त आहेत. पण मॅकआर्थरचं म्हणणं काय की ते एकत्र राहू शकतात पण त्यांच्यामध्ये रिसोर्स जो आहे त्यांच्यामध्ये जर पार्टिशन झालं तर हे पॉसिबल आहे. म्हणजे सांगायचा अर्थ इफ रिसोर्स इज सेम अँड इट इज अ लिमिटिंग देन 2 स्पीसीज कॅन नॉट को एक्झिस्ट टुगेदर फॉर अ लॉंगर ड्युरेशन. हेच तर प्रिन्सिपल आहे कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुजनचं. म्हणून सरळ सरळ नो 2 स्पीसीज कॅन ऑक्युपाय द सेम निश इंडिपेंडेंटली फॉर द सेम लिमिटिंग सोर्स. रिसोर्स एकच आहे आणि तोही लिमिटिंग असेल तर अशा वेळी स्पीसीज को एक्झिस्ट एकत्र करू शकत नाहीत. ऑप्शन असणार आहे सी. हे झाले होते वागांनो आत्तापर्यंत बघितलेले आपण जे क्वेश्चन्स होते ते ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशनच्या रिलेटेड. आता आपण क्वेश्चन्स सुरू करतोय इकोसिस्टममध्ये. लक्षात घ्या, इकोसिस्टममध्ये विचारले गेलेले जेवढे काही क्वेश्चन्स आहेत अगदी 2016 ते 2020च्या दरम्यान थोडेसे क्वेश्चन असल्यामुळं आपण याच लेक्चरमध्ये कंप्लीट करतोय. लक्ष द्या काय विचारलंय. मॅच द ट्रॉपिक लेवल विथ दिअर करेक्ट स्पीसीज म्हटलंय. मॅच द ट्रॉपिक लेवल विथ दिअर करेक्ट स्पीसीज विचारलेलं आहे. क्रो, व्हल्चर, रॅबिट, ग्रास. बाकीच्याबद्दल मला काहीच माहीत नाही. मला मात्र एक गोष्ट कायम माहीत आहे. ग्रास म्हणलं की ट्रॉपिक लेवल 1 येते कारण हा काय आहे फोटोसिंथेसिस करणारा फोटो ॲटोट्रॉप आहे आणि फोटो ॲटोट्रॉपची ट्रॉपिक लेवल ही ऑलवेज T1 असते म्हणजेच फर्स्ट ट्रॉपिक लेवल असते. मग फर्स्ट ट्रॉपिक लेवलला ग्रास असणं अपेक्षित आहे. म्हणजे सीला 4 येणारं आणि ABCD पैकी सीला 4 येणारं फक्त पहिलंच ऑप्शन असल्यामुळं मी बाकी काहीच बघणार नाही. ऑप्शन ए. इतकं सोपं असतं बघणं. जेवढे ज्या वेळी पेअरचे क्वेश्चन येतात सगळ्यात सोपे असतात. आपणाला माहीत असलेली नोन गोष्ट फक्त चेक करा, बाकी तुम्ही वेळसुद्धा नका घालू. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ रिलेशन ऑफ अ ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अँड नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी अँड इकोसिस्टम विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट विचारले. बरं, ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज ऑलवेज लेस असं नसतं ना बघा. कारण ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इक्वल टू नेट प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी प्लस रेस्पायरेटरी युसेज सांगत असतो आपण. रेस्पायरेटरी युसेज म्हणजे थोडक्यात ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी ही ऑलवेज जास्त असायला पाहिजे. आणि पहिलं तर स्टेटमेंट काय म्हणते ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज लेस
म्हणजे हे 100% रॉंग आहे. ग्रॉस प्रायमरी प्रोडक्टिव्हिटी इज ऑलवेज मोर दॅन दॅट ऑफ द नेट प्रायमरी. 100% करेक्ट आहे. 2020ला विचारलेला क्वेश्चन, अगदी सोपा विचारलेला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इकॉलॉजिकल पिरॅमिड इज जनरली इन्व्हर्टेड. बघा तुम्ही लक्षात ठेवा की इन्व्हर्टेड पिरॅमिड फक्त 2 आहेत. बघा पिरॅमिड आपण कशा कशाच्या लेवलवरती सांगतो, एक सांगतो नंबरच्या बेसिसवरती, दुसरा पिरॅमिड आपण बायोमासच्या बेसिसवरती सांगतो, आणि तिसरा पिरॅमिड आपण एनर्जीचा सांगतो. पण आपल्याला कायम माहीत आहे एनर्जीचा पिरॅमिड हा ऑलवेज कसा असतो, अपराईट असतो. मग राहिला प्रश्न नंबरचा आणि बायोमासचा. असे 2च पिरॅमिड आहेत जे इन्व्हर्टेड असतात. नंबरचा पिरॅमिड सिंगल ट्रीवरती विचारला गेलेला नंबरचा पिरॅमिड हा एक इन्व्हर्टेड असतो, आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये असलेला बायोमासचा पिरॅमिड हा एक इन्व्हर्टेड असतो. अशी 2च एक्झाम्पल लक्षात ठेवा. सिंगल ट्रीवरती असलेला नंबरचा पिरॅमिड आणि ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये असलेला बायोमासचा पिरॅमिड, असे 2च पिरॅमिड आहेत जे कसे असतात, इन्व्हर्टेड असतात. मग इन्व्हर्टेडमध्ये आपल्याला विचार पिरॅमिड ऑफ बायोमास इन सी म्हणजे ॲक्वॅटिक एन्व्हायरमेंट दिलेलं आहे, म्हणजे 100% आन्सर जे असेल ते ऑप्शन ई असेल. नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट टाइप ऑफ इकॉलॉजिकल पिरॅमिड वुड बी ऑब्टेन्ड विथ द फॉलोइंग डेटा. आणि दिलेला आहे सेकंडरी कंझ्युमर, प्रायमरी कंझ्युमर आणि प्रायमरी प्रोड्युसर, बरोबर. आणि T1चं दिलेलं आहे 10 ग्राम, बरं. प्रायमरी प्रोड्युसर T2चं दिलेलं आहे 60 ग्राम आणि T3चं दिलेलं आहे 120 ग्राम. आणि बघा लक्षात घेते का, बघा की हा इन्व्हर्टेड होणारा पिरॅमिड दिसतोय, कारण सगळ्यात शेवटी इथं कमी दिसायला त्याच्यापेक्षा हे जास्त आहे, त्याच्यापेक्षा हे जास्त आहे, म्हणजे इन्व्हर्टेड तर आहे. आणि ग्राम सांगतोय म्हणजे वजन सांगतोय, आणि वजन सांगतोय म्हणजे थोडक्यात बायोमासबद्दल विचारलेला हा पिरॅमिड आहे. या अकॉर्डिंग आपण क्वेश्चन्स वाचू. इन्व्हर्टेड पिरॅमिड ऑफ बायोमास हे पहिलंच ऑप्शन मॅच झालेलं आहे, कारण ग्राम या शब्दानुसार बायोमास तर कळालं, आणि वजन जी आहे ते थोडंसं प्रोड्युसरचं जास्त असायला पाहिजे नॉर्मली, पण प्रोड्युसरपेक्षा कंझ्युमरचं जास्त आहे, आणि कंझ्युमरपेक्षाही सेकंडरी कंझ्युमरचं जास्त आहे, म्हणजे इन्व्हर्टेड पिरॅमिड ऑफ बायोमास आहे. आणि अशी पर्टिक्युलर कंडिशन ही बायोमासची कुठं आढळू शकते, ॲक्वॅटिक इकोसिस्टममध्ये अशा प्रकारची कंडिशन असू शकते. नेक्स्ट क्वेश्चन, विच इकोसिस्टम हॅज द मॅक्झिमम बायोमास. मॅक्झिमम बायोमास ग्रासलँडमध्ये ग्रास असल्यामुळं इथं बायोमास जास्त तयार होऊ शकत नाही. पॉन्ड इकोसिस्टममध्ये वेट जास्त आहे, पण ड्राय वेट म्हणजे बायोमास असू शकत नाही. लेक म्हणजे सुद्धा वाटरमधलं इकोसिस्टम आहे, इथंही बायोमास नाही. बायोमास फक्त फॉरेस्ट इकोसिस्टममध्ये जास्त असू शकतं. ॲन्सर आहे दिल्ली. द टर्म इकोसिस्टम इज कॉइन्ड बाय. बघा लक्षात ठेवा, ऑलवेज लक्षात ठेवा, फादर ऑफ इकोसिस्टम असेल तर ओडम आहे, आणि सगळ्यात पहिल्यांदा प्लांट सायन्सेसमध्ये इकोसिस्टमला जो घेऊन आला तो वॉर्मिंग आहे. हॅकलचं कॉन्ट्रीब्युशन इकोसिस्टममध्ये नाही. A.G. टॅन्सलेनं टर्म दिलेली आहे, सरळ आन्सर आहे A.G. टॅन्सले. द प्रायमरी प्रोड्युसर्स ऑफ द डीप सी हायड्रोथर्मल वेंट्स. समुद्रातल्या एकदम बॉटम आणि बेंथिक झोनला हायड्रोथर्मल वेंट्स आहेत, बरं. तर अशा ठिकाणी कोण प्रोड्युसर म्हणून काम करतं, तर बघांनो तिथं सनलाईटला एक्सपोज होणारे मेजर फोटोसिंथेसायझर्स नाहीत. इथं जे म्हणजे प्रोड्युसर आहेत हे जनरली किमो ॲटोट्रॉप्स आहेत, आणि जर किमो ॲटोट्रॉप्स असतील तर आन्सर इथं किमोसिंथेटिक बॅक्टेरिया हे येणं अपेक्षित आहे. ग्रीन अल्गी तिथं काही बिलकुल सनलाईटच नाही, त्याच्यामुळे ग्रीन अल्गी येण्याचा प्रश्न नाही. ब्ल्यू ग्रीन अल्गी सुद्धा येणार नाही. कोरल रिफ्स हे मेजर प्रोड्युसर नसतातच. किमोसिंथेटिक बॅक्टेरिया आर कन्सिडर्ड ॲज अ मेजर फोटोसिंथेसायझर. विच ऑफ द फॉलोइंग इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ क्रॉपलँड इकोसिस्टम. आता कुठलंही क्रॉपलँड इकोसिस्टम असेल, अब्सेन्स ऑफ वीड असं असू शकत नाही, वीड तर कंपल्सरी असेल. इकोलॉजिकल सक्सेशन त्याच्यामध्ये ही ओथं हे अब्सेंट आहे असं नाही, किंवा प्रेझेंटही असू शकतं. अब्सेन्स ऑफ सॉईल ऑर्गॅनिझम असे प्रेझेंट असतात. लिस्ट जेनेटिक डायव्हर्सिटी करेक्ट आहे ना.
जेनेटिक डायव्हर्सिटी ही लिस्ट असेल, कारण क्रॉपलँड इकोसिस्टममध्ये आणि नॅचरल इकोसिस्टममध्ये मेजर डिफरन्स काय की क्रॉपलँड हे मॅनमेड इकोसिस्टम आहे आणि मॅनमेड इकोसिस्टममध्ये आपण एक पर्टिक्युलर किंवा दोन पर्टिक्युलर स्पीसीजच आपण क्रॉपिंगसाठी घेतो. म्हणजे समजा माझ्याकडे सोयाबीनचं फील्ड असेल तर एकदम मी निकलं सोयाबीन तर पेरत असेल किंवा सोयाबीनसोबत तूर असेल, पण मी व्हरायटी ऑफ डिफरंट स्पीसीज एकदम उगं लावून देतो असं नसतं. क्रॉपलँड इकोसिस्टममध्ये आपल्याला कन्व्हिनियन्ससाठी आपल्याला हरोईंग करत असताना किंवा त्याचं कल्टिवेशन करत असताना किंवा त्याचं हार्वेस्टिंग करत असताना सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित व्हाव्या म्हणून मॅन्युप्युलेशन आपण अशा पद्धतीने करत असतो की 1 ते 2च प्रकारच्या स्पीसीज तिथं पेरत असतो. म्हणजे 1 ते 2 जर स्पीसीज मी तिथं पेरणार असेल तर तिथं असणारी जेनेटिक डायव्हर्सिटी कमी असेल ना, म्हणून लिस्ट जेनेटिक डायव्हर्सिटी ही करेक्ट आहे. हां, जर नॅचरल इकोसिस्टम असेल तर तिथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीसीज एक्झिस्ट करतात. तिथं डिफरंट टाईप्स ऑफ ग्रासेस आहेत, डिफरंट टाईप्स ऑफ प्लांट्स आहेत. म्हणजे तिथं असणारी जेनेटिक डायव्हर्सिटी ही प्रचंड मोठी असणार आहे. म्हणजे नॅचरल इकोसिस्टममध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी हायेस्ट असते, तर मॅनमेड इकोसिस्टम म्हणजेच क्रॉपलँड इकोसिस्टममध्ये जेनेटिक डायव्हर्सिटी ही सगळ्यात कमी असते. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग अपियर्स ॲज अ पायोनियर ऑर्गॅनिझम फॉर द बेअर रॉक. रॉकमध्ये विचारले. ॲक्वॅटिक इकोसिस्टम असतं तर तिथं मात्र आपण वेगळ्या पद्धतीनं फायटोप्लँक्टॉन सांगितलं असतं, पण विचारलेला आहे पायोनियर ऑन अ बेअर रॉक, तर ऑलवेज एकच स्पीसीज काम करत असते ॲज अ पायोनियर म्हणून, लायकेन. आणि लायकेन इज सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ अल्गी प्लस फंगस. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इकोलॉजिकल सक्सेशनमध्ये भेट देत असताना लायकेनचा स्पोर हा भेट देत असतो, त्याच्यामुळे लायकेनला आपण काय म्हणत असतो, पायोनियर ऑफ इकोलॉजिकल सक्सेशन ऑन अ बेअर रॉक. वागांनो, हे झाले आपले ऑर्गॅनिझम आणि पॉप्युलेशनसोबत इकोसिस्टमचे जेवढे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स होते, अगदी सगळेच क्वेश्चन आपण नीटमध्ये विचारले गेलेले 2016 ते 20च्या दरम्यान सगळे क्वेश्चन अगदी व्यवस्थित डिस्कस केलेले आहेत. आणि इवन यानंतर तुम्हाला फक्त एक आयडिया अशी आली असेल की जनरली एरिया कुठला ग्रीन एरिया आहे, कुठला रेड एरिया आहे, कुठला ऑरेंज एरिया आहे, हे आपणाला चूज करण्यासाठी मदत होते. म्हणजे जनरली कायमच क्वेश्चन कुठून विचारले चाललेत, इंटरॅक्शनमधून जनरली क्वेश्चन आणि इव्हन ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमधून जनरली क्वेश्चन्स विचारले जात असल्यामुळं तो पर्टिक्युलर एरिया थोडंसं व्यवस्थित प्रिपेअर करून नीटला अपेअर होण्याची गरज आहे. ओके, वागांनो आपण इथं थांबतोय आणि याच्यानंतरचे जे एन्व्हायरमेंटल इश्यू आणि डायव्हर्सिटीचे जे MCQs आहेत आपण नेक्स्ट सेशनमध्ये घेऊया. थँक्यू.